मंगळवेढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व सभासद बांधवांना दत्ता बेदरे यांचा नमस्कार। आज श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावरती सर्व मंगळवेढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी ऊस बिले मिळावे म्हणून गेटवरती आंदोलन करीत आहेत। 2 महिने झाले दामाजी साखर कारखाना चालू होऊन या चेअरमन व संचालक मंडळाने अद्याप कोणतेही बिल शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेले नाही, तसेच ऊसाचा दर जाहीर केलेला नाही। मंगळवेढा तालुक्यातील 3 साखर कारखान्यांनी दर जाहीर केलेला आहे, परंतु दामाजी साखर कारखान्याने ऊस दर जाहीर न करणे या पाठीमागचे गौडमंगल काय आहे? ऊस उत्पादन सुरू आहे, साखर विक्री सुरू आहे, मोलाशीस विक्री सुरू आहे, बग्याज राख सर्व विक्री सुरू असताना शेतकऱ्यांना ऊस बिले न देणे याच्या पाठीमागचे कारण काय आहे? लबाड बोलून हे संचालक मंडळ कारभार करीत आहे। या संचालक मंडळाला सभासदाचे काही घेणे देणे नाही। पाहुण्यारावळ्याचे संचालक मंडळातील घरातील लोकांचे ऊस खोडविनिडी सुरुवातीला गाळून या लोकांनी कारखाना सुरू केलेला आहे, परंतु 6व्या 7व्यातल्या लागणी अजून शेतकऱ्यांच्या तशाच शेतामध्ये आहेत। याचा अर्थ जरी आता ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केले तरी फायदा यांचाच होणार आहे। तरी देखील ऊस दर हा जाहीर झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाचे बिल मिळाले पाहिजे, म्हणून आज शेतकरी वर्ग दामाजी कारखान्याच्या गेटवरती ऊस बिलासाठी थांबलेला आहे, गेट बंद केलेले आहे। या संचालक मंडळाचं या चेअरमनचं असं झालं आहे, एखाद्या वेळेस वादळ वारं सुटलं, पाऊस आला, त्यावेळेस या लोकांनी एखाद्या मोठ्या वृक्षाला मिठी मारावी आणि वादळ शांत झाल्यानंतर लोकांना सांगावं की मी होतो म्हणून हे झाड वाचलं। अशातलाच हा प्रकार आहे। या एवढ्या मोठ्या संस्थेला या संचालक मंडळाने टार्गेट करून या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्याच्यानंतर या लोकांनी कधी नव्हे ते कर्जाचा डोंगर उभा केलेला आहे। 94 कोटी रुपये NCDC कडून या लोकांनी घेतलेले आहे। साधारण 15,000च्या वरती आता या नवीन सभासद घेतलेले आहे, त्यांच्याकडून 10,000 रुपये रक्कम घेतलेली आहे, परंतु त्या सभासदांना साधं प्रमाणपत्र देखील दिलेलं नाही। केवळ पैसा उपलब्ध करणे आणि संस्था गिळंकृत करणे हे धोरण ह्या लोकांनी राबवलेले आहे। याचा जाब आता प्रत्येक डायरेक्टरला, संचालक मंडळ, चेअरमन मंडळ, MD या सर्व लोकांना ज्या ज्या शेतकऱ्यांचा ऊस आला आहे ज्या त्या गटातून यांच्या घरापुढे जाऊन आंदोलन केले पाहिजे। कारखाना बंद करून किंवा त्या कारखान्यावरती बसून हे लोक बिल देणार नाहीत। कारखाने 4 मंगळवेढा तालुक्यात असताना 3 साखर कारखाने दर जाहीर केला, ऊस बिले दिलेले आहेत, परंतु दामाजी साखर कारखान्याचं नक्की गौडमंगल काय आहे? गोडांमध्ये साखर शिल्लक ठेवलेली नाही, सर्व साखर विक्री सुरू आहे। फक्त शेतकऱ्यांना द्यायचं म्हटलं तर हे लोक आता विचार करत आहे। याच्या पाठीमागं खूप मोठं रॅकेट आहे। हे लोक कारखाना संस्था चालवण्यासाठी आलेले नाही, स्वतःचे हित जोपासण्यासाठी आलेले आहे, हा माझा स्पष्ट आरोप आहे। सभासदांच्या ठेवी मोडून खाणारं हे संचालक मंडळ, हे चेअरमन ह्या महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहेत। मंगळवेढा तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना दत्ता बेदरेचा नमस्कार। आपण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित न करता या चेअरमन व या संचालक मंडळांना त्यांच्या घरी जाऊन ऊस बिले मागावीत। ऊस बिले दिल्याशिवाय या लोकांना गावबंदी केली तरीसुद्धा काही हरकत नाही। हे लुटारूंची टोळी म्हटलं तर यांना काही हरकत नाही। आपल्या शेतकऱ्यांचा कष्टाचा पैसा देण्यासाठी हे 2-2 महिने घालवत असतील तर FRP कायदा काय सांगतो? 14 दिवसानंतर आपल्या शेतकऱ्यांना ऊस बिले दिली पाहिजेत। 4 मस्टर झाले तरी हा संचालक मंडळ शेतकऱ्यांना पैसे देण्याचं नाव देखील काढत नाही। 8 दिवस या संचालक मंडळाने शेतकऱ्यांचा ऊस जाळलेला आहे। बॉयलरचे काम काढून शेतकऱ्यांचा फडात ऊस जाळलेला आहे, यार्डामध्ये शेतकऱ्यांचा ऊस वाळवलेला आहे, तरी देखील शेतकऱ्यांचा अंत पाहिला जातोय। हे संचालक मंडळ व चेअरमन हे शेतकऱ्यांच्या विरोधात काम करीत आहेत, कामगारांच्या विरोधात काम करत आहे। शेतकऱ्यांना व कामगारांना न्याय देण्यात हे सक्षम नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो।
राजकारण बाजूला ठेवून तालुक्यातील सर्व जाणकार मंडळींनी या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे. हे संचालक मंडळ शेतकऱ्यांना ऊस बिल का देत नाही याचा जाब विचारणे गरजेचे आहे. आज कारखान्यावरती सभासदांची पोरं येऊन गेटवरती बसलेली आहे. त्या पोराशींच्या जीवाला काय दगाफटका झाला तर या संचालक मंडळाला पुढे कायदेशीर कारवाईला जायची तयारी या संचालक मंडळाने ठेवावी. कारण तुम्ही या सर्व सभासदांच्या ठेवी मोडलेल्या आहे. त्याच्या संदर्भात आम्ही नक्कीच न्यायालयामध्ये न्याय मागू आणि तुमच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करू. 94 कोटीमधील NCDCचे कर्ज तशी थकीत ठेवलेली आहेत. मोठ्या बँकेची कर्जे तशी थकीत ठेवलेली आहेत. कारखान्यामध्ये स्पेअर पार्ट सगळे सामान डुप्लिकेट बसवलेले आहे. बॉयलरचे काम न करता पैसे उचलेत. खूप मोठा घोटाळा करून ह्या लोकांनी 94 कोटी रुपये ची विल्हेवाट लावलेली आहे. आज या लोकांना शेतकऱ्यांना जर पैसे देण्यासाठी नसतील तर आज ह्या तालुक्यातील सर्व जाणकार मंडळींनी राजकारण बाजूला ठेवून या लोकांना जाब विचारणे गरजेचे आहे. व ज्या शेतकऱ्यांची मंगळवेढा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मुलं त्या कारखान्यावरती आलेले आहेत, त्यांच्यावरती जर खोटे गुन्हे दाखल केले किंवा त्यांच्या जीवाला काय दगाफटका केला तर या संचालक मंडळाला मी दत्ता बेदरे तुम्हाला कायदेशीर कारवाई तुमच्यावरती फौजदारी कारवाई करून तुम्हाला ह्या शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी भाग पाडेन. ही या व्हिडिओच्या माध्यमातून मी ह्या सर्व संचालक मंडळ चेअरमन यांना सांगू इच्छितो.